तुम्हाला धर बुद्धही माहीत नाही, धम्मही माहीत नाही, वारकरी माहीत नाही. रविवारच्या दिवशी कच्चून मटानं हाणायचं आणि सोमवारच्या दिवशी लगेच ओम पाणातिपाता वेरमणी शिक्षापदम समाधियामी. हे बायकोला म्हणायचं, हे मटण शिजले का बघ. म्हणायचे काय, मी प्राणी मात्रांची. हे तर खरं आहे ना, का खोटं बोलतोय मी? बुद्ध काय सांगतात, तुला अर्हत व्हायचंय, तुला भगवत व्हायचंय तर पक्का चांगला शहाणा वाघ, दीड शहाणा वागू नको आणि बुद्धिवाद करू नको. आम्ही कापून कुठे खाल्लंय, मेलेले खाल्लंय, मग पोराला कापून खाऊ ना मिळलं. गाडगे महाराज म्हणायचे, पोरालेच कापून खावा ना बाप्पा. काऊन दगडाच्या नावान खाते, पोराले कापून खावा ना तुमच्या. लोकांचे लेकराले कापते, शेळीले कापते, बिबट्याले कापा ना बाप्पा. बिबट्या कळतो ना, वाघाले काप. मी काय म्हणतो, आता कापायचा प्रश्नच नाही राहिला भाऊ. सोनू परवा एक व्हिडिओला क्लिप वाचले मी, कोंबडीच्या मटणाऐवजी, बकराच्या मटणाऐवजी कुत्र्याचं मटण खाल्लं एकाने दारूच्या नादात. कुत्र्याचं मटण. मला सांगा, कनाई माणसं अधोगतीला जाणार? हे 2500 वर्षापूर्वी सांगितलंय, देखणं राहायचंय, आहार चांगला ठेवा, सुंदर राहायचंय आहार. हे बघा, हे वारकरी बघा कसे चमचमी देत नाही बघ. सोनू तुझ्यासारखे बघा कसे वय झाले. हे बघा, हे वय झाले तरी नवर जाऊ शोभल. अजून हळद लावायची गरज नाही हो, हाड बांधलेले बघा. तुमच्यात त्याच्यातला फरक. जरा हाडकं खायची कमी करा, नाही तर मग स्वतःला धम्म म्हणू नका बुद्ध.